मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं बुरुमाची खाण आहे. आमच्या इकडे माळाला आहे आणि त्या माळाच्या खाणीत मी आता एवढा अर्ध ठिका बुरुम भरला आहे. सगळीकडे इकडे बुरुमच आहे आणि काही लोकांनी शेणी लावले त्या साईडला. मशीन आहे ते मालकाचे, ज्याचं शेत आहे त्याचं मशीन आहे इथं. आणि अशा रीतीनं बुरुम भरला आहे. आता बुरुम भरून आपलं निघायचं हळूहळू यातनं. आता मोठा पोरगा काही स्टोर थांबण्यापेक्षा माझ्या डोक्यात आहे की आपले खांद्यावर टाकायचं, गटुळं डोक्यावर घ्यायचं, घरी घेऊन जायचं. आणि याच वाटेनं आता रामकृष्ण हरी देवा मराठी व्लॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये आपलं मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. आज चाललेलं आहे मित्रा बुरुम आणायचं चालू. शेडात जरा डबरे पडलेत, ते बुरुम घेऊन येतो आणि शेडात बुरुम टाकतो. बुरुम टाकून झाला की मग जरा वेगळा प्लॅन आहे माझा. गाण्यात दादा आला आहे. आता तुम्हाला दिसत असं ग्रीन कलरचा टी शर्ट घातला आहे त्यांनी आणि जीन्स घातल्या. आता हळूहळू येतोय आणि इथं गाण्यादादाची गाडी घेऊन उभा आहे मी. बघा हातात आहे गाडी माझ्या आणि गाडी घेऊन उभा राहिलो. आता गाण्यादादा येतोय. गाण्यादादा आला की मग आपण त्या गाडीवर ही जवळ आहेत माझ्या तेवढी ठिकी भरायची आणि गाडीवरनं त्याच्या गाड्यावरनं भरून घेऊन यायचं. आणि आता गाण्यादादा गाड्या घेऊन फुलं चालणार आहे आणि मी बॅक साईडनं चालणार आहे. दादा धराय गाडा, चला. आता गाण्यादादा आमचं चाललेलं आहे गाड्या घेऊन. लोखंडाचा गाडा बनवला आहे खास. गाण्यादादा लहान होता त्यावेळेला त्याला खेळायसाठी, पण ते गाड्या वगैरे खेळाच नाही. आता बुरुम वगैरे काही आणायला त्याचा उपयोग होतो. आणि आता गाण्यादादा निघाला आहे रस्त्याच्या कडेकडे. असं समोर तुम्हाला दिसत असेल. आता जायचं बुरुम आणायला. आता बुरुमापाशी गेल्यानंतर एक व्हिडिओ बनवतो मित्रांनो. आता बुरुम काढल्या भरलेलं ठीक. आता हे गाण्यादादाच्या गाडी टाकतो तुझी बाळा. त्या गाडीहून घरी द्यायचं आहे. शेडापाशी दादा घेऊन जाणार आणि शेडापाशी तिथं दादा उतरील खाली. परत मी मागणं गेलो की परत ती ठिकी शेडाच्या आपल्या समोर लावणार आहे आणि परत येणार आहे घराकडे. मागाशी तुम्हाला मी दाखवलं नाही शेडाची आमची अवस्था. हे बुरुम गेल्यानं हे 4 ठिकी गेल्यानंतर तुम्हाला शेडातली अवस्था दाखवते कसं कसं झालं आहे ती. दादा येताना सोडून आणशील का? कुठला ही आणतो दे सोडून. आणि आज ही 3 ठिकी आणली तर ही 3 ठिकी भरून द्यायचं. भरून पिट्या बनवायचं द्यायचा भरून. दादा गाडा घे इकडे. हा बघू शकता तुम्ही बुरुम आहे हा भरायचा चाललाय. आणि बघा हे ठिका आहे. या ठिक्यामध्ये आतमध्ये असा टाकतोय भरतोय मी बुरुम. मी स्वतःला दाखवू शकत नाही का तुम्ही एका हातानं बुरुम भरतोय का नाही, त्यामुळे तुम्हाला मी दिसू शकत नाही मित्रांनो. तेव्हा ही पद्धत आहे. इथं बसलोय, मला पाय दुखते दिले म्हणून बसलोय. बसून भरतोय बुरुम मी. भरायचं चाललाय मला. हे बुरुमाचं गटूळ भरायचं आहे एवढी ठीक. आणि ते मागायच तर मग आला की मागं त्याच्या त्या गाडीवर टाकायचं गाड्यावर. मग गाड्यावरनं ते घरी घेऊन जाणार. अजून 2 ठिकी तिथं पडली ते बघा. ती 2 ठिकी बी भरायची आहे. ती तिकडं ते मशीन आहे का, मशीनच्या पुढच्या साईडला पिट्ट्या बुरुम आहे. तिथं मग एक पांढरं ठिकं भरायचं आणि दुसरं एक ठिकं इथं या जागी या ठिकाणी आणून भरायचं. म्हणजे या ठिकाणी भरलं की 2-3 ठिकाणी नाही तर समोर दिसते ना खान, ती समोरची पलीकडं गंजीच्या पलीकडे दिसते तिथे एक बारका बुरुम आहे. ती एक भरायचा. म्हणजे भरावासाठी गोट्याला 1 नंबर आहे असते. या ठिकाणी वतायची नाही, ती तशी ठिकी भरून ठेवायची. परत मंडळी आली का नाही दिवसाची, मग आम्ही रानात गेलं की ती मंडळी आपली दिवसाची गुराकडे जायच्या अगोदर सगळं काम करून घेते. त्यामुळं लय लोड येत नाही आम्हाला. मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं सकाळी अजून आंघोळ नाही झाली. हे बघू शकता तुम्ही असा गाडा ओढत घेऊन चाललो आहे मी. मला गाडा दिसत असला तर काय माहिती. गाडा दिसत असेल मित्रांनो. मोठा पोरगा माझा माग आहे. बापल्या की निघालो 2 जण बुरुमाच्या खेपा घेऊन घराकडे. बघू शकता मित्रांनो हे जे डिप्स आहे ते बुरुमाचं यातलं 2-3 ढोसाळतो. बघा ठिक्यात भरलं ते मी. हे ठिक्यात मी भरलं ते बघा बुरुमाचं ढोपसा आता ओढलं खाली.
ते भरलं ते ह्यातलं 2-3 डिप्स भरायचं आणि जायचं. अजून एक ठिकाण तुम्हाला जर तिथं पिवळं जे पांढरं ठिकाण दिसत तर ते एक भरलेलं आहे. यात नाही थोडासा काढायचा खर्चटायचा भरून आणि आता जायचं घरी. मग शेडाकडलं तुम्हाला शूट करून दाखवतो डबरं केवढं केवढं पडलं त्या शेडात आणि कशासाठी भरून नेते मी तुम्हाला माहिती पडेल मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीनं आम्ही गाड्यावरनं ठिकीवडीत आणली ते. आता पहिली 2 नेली दागाने दादानं, आता ही 2 निघाली. 4 ठिकी घरपोच झाले त्या गाड्यावर. तर चला शहराचे तुम्हाला अवसर दाखवतो. हे तुम्ही बघू शकता हे असे डबरे पडलेत बरं. अत्तीर अजून त्या कोपऱ्यात शेळ्या भरायला तिकडे कोपऱ्यात एक मोठा डबरा आहे त्या कोपऱ्यात, ते भरायचा आहे. म्हणून एवढा सगळा 4 ठिकाणी बुरून आणलं. हे भरून आणि इथे एक बुरमाचं ठिका बघा हे उचले मगाशी आणून आणि हो गाडा ह्या गाड्यावरून आणले.